लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो विल आणि शाल बद्दल आणि आज आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचे मॉडेल वर्ब्स कॅन अँड कुड। आपण हे दोन्ही वर्ड्स रोजच्या बोलण्यात खूप वापरतो, पण त्यांचा करेक्ट यूज माहिती असेल तर तुमचे इंग्लिश नॅचरल, प्रॉपर आणि स्मार्ट वाटते। आजच्या लेसन मध्ये आपण शिकणार आहोत कॅन कधी वापरायचा, रोजच्या बोलण्यातले रियल लाईफ एक्झाम्पल्स, कुड कधी वापरायचा, कॅन आणि कुड यामधला फरक आणि लास्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे वाक्य पोलाइट और स्ट्रॉंग कसे करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी लास्ट मध्ये देणार आहे एक छोटा कंपॅरिझन ट्रिक ज्यामुळे तुम्ही कॅन अँड कुड मध्ये कधीही गोंधळणार नाही। चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया। कॅन अँड कुड। माय नेम इज अदिती, यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट। कॅन कॅन हा एक मॉडेल वर्ब आहे ज्याचा वापर आपण ॲबिलिटी म्हणजे क्षमता, परमिशन म्हणजे परवानगी आणि पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता या गोष्टींसाठी करतो। मेन पॉइंट लक्षात ठेवा, आफ्टर कॅन ऑलवेज यूज द बेस फॉर्म ऑफ वर्ब, कॅन प्लस वर्बचे फर्स्ट फॉर्म। चला व्यवस्थित समजूया। ॲबिलिटी जेव्हा एखादं काम करण्याची क्षमता किंवा कौशल्य सांगायचे असते, म्हणजे हे काम मी करू शकतो किंवा तू हे करू शकतो का, तेव्हा आपण कॅन वापरतो। सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। फॉर एक्झाम्पल, आय कॅन स्विम, मला पोहता येते। शी कॅन कुक, तिला स्वयंपाक करता येतो। दे कॅन स्पीक इंग्लिश, त्यांना इंग्रजी बोलता येते। ही कॅन लिफ्ट 20 kg, तो 20 किलो उचलू शकतो। रिमेंबर, कॅन ऑलवेज टॉक्स अबाउट प्रेझेंट ॲबिलिटी। नेक्स्ट बघूया परमिशन। जेव्हा आपण कोणाकडून परवानगी घेतो किंवा परवानगी देतो तेव्हा आपण कॅन वापरतो। सेंटेन्स स्ट्रक्चर आहे फॉर क्वेश्चन, कॅन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस क्वेश्चन मार्क। फॉर एक्झाम्पल, कॅन आय कम इन, मी आत येऊ शकतो का। आय यूज युअर पेन, मी तुमचा पेन वापरू शकतो का। कॅन वी गो नाव, आपण आता जाऊ शकतो का। स्पोकन इंग्लिशमध्ये कॅन परमिशनसाठी मोस्टली वापरतात। आता पॉसिबिलिटी बघूया। जेव्हा आपल्याला बोलायचे असते हे घडू शकते, असे होऊ शकते म्हणजे पॉसिबिलिटी जेव्हा आपण दाखवतो तेव्हा कॅन वापरतात। सच ॲज इट कॅन रेन टुडे, आज पाऊस पडू शकतो। एनीवन कॅन मेक मिस्टेक्स, कोणाकडूनही चूक होऊ शकता। दिस प्लॅन कॅन वर्क, हा प्लॅन वर्क करू शकतो। ऑलराईट, नेक्स्ट बघूया कॅनचा यूज कसा करायचा। सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। फॉर एक्झाम्पल, आय कॅन डान्स, मी डान्स करू शकते। शी कॅन हेल्प यू, ती तुला मदत करू शकते। वी कॅन प्ले नाव, आता आपण खेळू शकतो। तसेच निगेटिव्ह सेंटेन्सेस स्ट्रक्चर बघूया। सब्जेक्ट प्लस कॅनॉट, याला आपण कांट असे देखील बोलतो, प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। फॉर एक्झाम्पल, आय कॅनॉट स्विम, मी पोहू शकत नाही। ही कॅनॉट कम टुडे, तो आज येणार नाही। शी कांट ड्राईव्ह, तिला गाडी चालवता येत नाही। नेक्स्ट बघूया क्वेश्चन सेंटेन्स। सेंटेन्स स्ट्रक्चर आहे कॅन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क। फॉर एक्झाम्पल, कॅन यू हिअर मी, तुम्ही मला ऐकू शकता का। कॅन शी कम टुमॉरो, ती उद्या येऊ शकते का। कॅन दे फिनिश दिस टुडे, ते आज हे पूर्ण करू शकतील का। तसेच शॉर्ट सेंटेन्सेससाठी देखील आपण कॅनचा बऱ्याच वेळेस वापर करतो। याने आपले इंग्लिश खूप इम्प्रेसिव्ह वाटते। चला बघूया। कॅन यू स्पीक इंग्लिश, येस आय कॅन। कॅन ही हेल्प अस, नो ही कांट। इम्पॉर्टंट नोट्स अबाउट कॅन। नोट नंबर 1, जसे आपण स्टार्टिंगमध्ये पाहिले कॅन नंतर वर्बचे फक्त आणि फक्त बेस फॉर्मच यूज होते। जर तुम्ही बोललात आय कॅन रनिंग, आय कॅन टू रन, तर हे चुकीचं आहे। करेक्ट सेंटेन्स आहे आय कॅन रन। नोट नंबर 2, कॅन नेवर चेंजेस इट्स फॉर्म, म्हणजे कॅन नंतर ING, ED किंवा S लागणार नाही। कॅन नेवर चेंजेस इट्स फॉर्म, इट ऑलवेज स्टे कॅन। तसेच कॅन इज इनफॉर्मल फॉर परमिशन, फॉर्मल फॉर्म मे आय असे आपण बोलतो। इनफॉर्मल फॉर्ममध्ये कॅन आय आणि हे नॉर्मल आहे। कॅनचा यूज करून डेली यूज सेंटेन्सेस बघूया। मी तुला मदत करू शकतो, आय कॅन हेल्प यू। कोणीही इंग्रजी शिकू शकते, एनीवन कॅन लर्न इंग्लिश। ती खिडकी उघडू शकतोस का। कॅन यू ओपन द विंडो, तो आता येऊ शकत नाही। ही कांट कम नाव। हा चार्ट लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या। आता पाहूया कुड म्हणजे काय। कुड हा कॅनचा पास्ट टेन्स आहे, पण तो फक्त पास्ट टेन्स दाखवायला वापरला जात नाही, याचे आणखीनही उपयोग आहे। कुडचे मेन यूज,
पास्ट ॲबिलिटी भूतकाळातील क्षमता, पोलाइट परमिशन नम्र परवानगी, पोलाइट रिक्वेस्ट नम्र विनंती, पॉसिबिलिटी शक्यता. चला एक एक करून डिटेलमध्ये बघूया. पास्ट ॲबिलिटी म्हणजे असे काम जे भूतकाळात करता येत होते पण आता प्रेझेंटमध्ये कदाचित करता येत नाही. सच ॲज आय कुड स्विम व्हेन आय वॉज 5. मी 5 वर्षांचा होतो तेव्हा मला पोहता येत होते. आत्ता पोहता येतंय का? नाही. मी पास्टमध्ये स्विम करू शकत होतो. मी माझी पास्ट ॲबिलिटी दाखवत आहे. सेकंड शी कुड रन फास्ट इन स्कूल डेज. तिला शालेय दिवसांमध्ये खूप वेगाने पळता येत होते. आता पाहूया सेकंड यूज, पोलाइट परमिशन. जसे आपण बोलतो मी हे करू का, कॅन आय डू दिस, तर कॅन आय पेक्षा अधिक पोलाइट आणि सॉफ्ट कुड वापरतात. फॉर एक्झाम्पल, कुड आय बॉरो युअर पेन, मी तुमचा पेन घेऊ शकते का. कुड आय सीट हिअर, मी इथे बसू शकते का. ऑल राईट, नेक्स्ट बघूया पोलाइट रिक्वेस्ट. जेव्हा आपल्याला जास्त आदराने किंवा नम्रपणे बोलायचे असेल तर कॅन यूच्या ऐवजी कुड यू वापरतात. सच ॲज कुड यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकता का. कुड यू एक्सप्लेन अगेन, तुम्ही पुन्हा समजावू शकता का. कुड यू प्लीज ओपन द डोअर, तुम्ही कृपया दरवाजा उघडाल का. ऑल राईट, आता पाहूया पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. जेव्हा आपण बोलतो हे होऊ शकते पण खात्री नाही तेव्हा देखील कुडचा यूज होतो. फॉर एक्झाम्पल, इट कुड रेन टुडे, आज पाऊस पडू शकतो. शी कुड बी ॲट होम नाव, ती आता घरी असू शकते. द रिझल्ट्स कुड कम टुमॉरो, रिझल्ट उद्या येऊ शकतो. ऑल राईट, सेंटेन्स स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस कुड प्लस वर्ब. कॅन आणि कुडमध्ये वर्बचे बेस फॉर्म वापरतात बट मीनिंग चेंज. फॉर एक्झाम्पल, आय कुड वॉक, शी कुड डान्स. निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कुड नॉट प्लस वर्ब. कॅनचे कॅनॉट होते आणि कुडचे कुड नॉट किंवा कुडंट. सच ॲज आय कुडंट कम यस्टरडे, मी काल येऊ शकलो नाही. तसेच क्वेश्चन सेंटेन्स पाहूया. कॅन आणि कुड हे दोन्ही मॉडेल वर्ब सुरुवातीला येतात. सेंटेन्स स्ट्रक्चर आहे कुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. जसे की कुड यू रिपीट, तुम्ही पुन्हा सांगू शकता का. कुड यू वेट, तुम्ही थांबू शकता का. कुडचे आणखी काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे हा टॉपिक तुमचा व्यवस्थित क्लिअर होईल. आय कुड रीड दिस बुक इझिली, मी हे पुस्तक सहज वाचू शकत होतो. शी कुडंट कम यस्टरडे, ती काल येऊ शकली नाही. शी कुड स्पीक 3 लँग्वेजेस, तिला 3 भाषा बोलता येत होत्या. आय कुडंट अंडरस्टँड दिस, मला त्याचे बोलणे समजले नाही. कुड दिस बी ट्रू, हे खरे असू शकते का. आलं का लक्षात. आता कंपॅरिझन बघूया म्हणजे हा टॉपिक एकदम क्लिअर होईल. टेन्समध्ये कॅन प्रेझेंट ॲबिलिटी म्हणजे आत्ता क्षमता आहे. कुड पास्ट ॲबिलिटी म्हणजे पूर्वी येत होतं किंवा भूतकाळातील क्षमता. पोलाइटनेस कॅन नॉर्मल रिक्वेस्ट, कुड मोर पोलाइट म्हणजे जास्त नम्र किंवा आदराने. परमिशन कॅन डिरेक्ट परमिशन, कुड पोलाइट परमिशन. पॉसिबिलिटी कॅन समथिंग इज पॉसिबल नाव म्हणजे हे आता शक्य आहे. कुड पॉसिबल बट लेस सर्टन म्हणजे हे शक्य आहे पण खात्री नाही. सो फ्रेंड्स, आज आपण शिकलो कॅन आणि कुडचे डिटेल एक्सप्लेनेशन. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया डे 10 मध्ये एक नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.